रिलेशनशिपसाठी ब्लॅक वॉच चांगलं नाही. जेवढा तुमचा बर्थडेचा इफेक्ट नाही होत तेवढा मोबाईल नंबरचा होतो. ते नंबर सुद्धा तुमच्या आयुष्यात अडथळे आणतात. नकळत हा नंबर आहे ना तुम्हाला हॉस्पिटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आणतो. ग्रीन कलरचं जर वॉलेट तुम्ही यूज केलं, इट गिव्स प्रॉस्पेरिटी. बघा आपल्या बाजूला हिरवळ जे असतं ते ग्रीन असतं ना. सो ग्रीन काय करतं, ग्रो करतं. ओके, सो ग्रीन ही तुम्हाला प्रॉस्पेरिटी देतं. रेड इज अट्रॅक्शन. असे बऱ्याच गोष्टी आहेत. सो एक तर तुम्ही ग्रीनचं छान पद्धतीने वापरू शकता. त्याला चेंज करा. जसं वॉलेट झालं तशा अजून काही गोष्टी आहेत. तुमचं वॉच आहे. ओके, आपल्याला वेळेत स्वप्न पूर्ण करायची असतात. पण जर मी वॉच यूज करत नाहीये, सो मीच वेळेची कदर नाही करत आहे, कळत न कळत. ओके, सो नकळत माझ्याकडून ही चूक होतीये. सो ॲटलिस्ट तुम्ही वॉच यूज करणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्ही वॉच यूज करता ना, तुम्ही डिसिप्लिनमध्ये येता. तुम्ही थोडंसं पंक्च्युअल होता की नाही ह्या वेळेस जायचंय. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत. घड्याळ प्रॉपर तुम्ही यूज करा. आजकाल घड्याळाचं पण खूप मोठं शास्त्र आलंय. वॉच ॲनालिसिस आम्ही वेगळे वर्कशॉप कंडक्ट करतो त्याचे. सो कुठलं घड्याळ घातलं पाहिजे, राऊंड घातलं तर काय, स्क्वेअर घातलं का तर काय, त्याचं एक वेगवेगळं मिनिंग आहे. पण मी बेसिक एक सांगेन की वॉच घाला. ठीक आहे, शक्यतो ब्लॅक वॉच अवॉइड करा. रिलेशनशिपसाठी ब्लॅक वॉच चांगलं नाही. म्हणजे युजली जेव्हाही तुम्ही ब्लॅक वॉच वापरता तेव्हा तुमच्या घरामध्ये ना छोटे मोठे खटके उडू शकतात. सो ते चान्सेस असतात. सो ब्लॅक वॉच अवॉइड करा. घरामध्ये बंद घड्याळं ठेवू नका. ते प्रॉब्लेम्स क्रिएट करतं एनर्जीमध्ये. ओके, ते ब्लॉकेजेस असतात. खूप वेळा असं असतं की आपल्याला खूप वॉच वापरायची सवय असते आणि मग ते कुठेतरी बंद पडलेले असतात. सो ते बंद घड्याळ सुद्धा तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी आणू शकतं आणि मग ते मॅनिफेस्टेशन मग तुमचं कुठेतरी ते लांब अडथळे निर्माण होतात. सो वॉच आहे, देन वॉलेट आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे. आजकाल तर जेवढा तुमचा बर्थडेचा इफेक्ट नाही होत तेवढा मोबाईल नंबरचा होतो. आता मोबाईल नंबरमध्ये पण जर बोलायचं झालं, तुमचे जे नंबर्स आहेत ते नंबर सुद्धा तुमच्या आयुष्यात अडथळे आणतात. युजली तुम्ही ऐकलं असेल, जर 3 वेळा 8 असेल मोबाईल नंबरमध्ये तर त्यांच्या लाईफमध्ये खूप सारे ऑब्स्टॅकल्स येतात. 8 असेल मोबाईल नंबरमध्ये तर त्यांच्या लाईफमध्ये खूप सारे ऑब्स्टॅकल्स येतात. 888 असेल तर फायनान्शियल चॅलेंजेस येतात. देन अँगर वाढतं. ओके, जर समजा 999 असेल, 99 पण जास्त 9 असतील तर त्यांना ब्लड रिलेटेड इश्यू होऊ शकतो. असे खूप सारे कॉम्बिनेशन. 29 जर असेल तर त्यांच्यामध्ये फायनान्सचा फ्लो छान असतो. ते समजा 72 असेल तर त्यांना जॉईंट पेनचा इश्यू असतो. सो तुमचे जे अंक आहेत मोबाईल नंबरमधले ते सुद्धा तुमची एनर्जी डिस्टर्ब करतात. काही वेळेला मी बघितलंय, बरेच असे केसेस आहेत म्हणजे माझ्या बघण्यात आलेले आहेत. सगळं खूप छान चालू आहे, अगदी व्यवस्थित, पण अचानक काहीतरी सडनली हेल्थचा इश्यू आला आणि माणूस हॉस्पिटलमध्ये भरती झाला. तिथून सगळं युटर्न झालं. सो बऱ्याच वेळा आम्ही ते बघितले, त्यांच्या नंबरमध्ये 45 हा नंबर असतो. 54, 45 हे नकळत हा नंबर आहे ना तुम्हाला हॉस्पिटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आणतो. सो सगळं चांगलं चालू आहे पण अचानक काहीतरी पूर्ण लाईफ स्पॉइल झालं. सो येस, जेव्हाही तुम्ही मॅनिफेस्ट करता तुम्हाला ना आजच्या काळामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत बारीक बारीक नकळत ह्या आपणच क्रिएट केलेल्या आहेत.